काय सिम्बा, अरे आपली चित्रकला बरी होती की, वही पेन घेऊन का बसलाय? बाबा, कारण चित्र काढून आपलं काम आज होणार नाही. काम होणार नाही म्हणजे काय करायचं ठरवलंय तू? बाबा, पाठी बस 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 लवकर बस. बाबा, माझी मदत करणार आहे. अरे मग काही सुचतच नाही. कशासाठी? बाबा, आम्ही माणसाची चिठ्ठी देतो. ताप बीप नाही आला ना बाळा? अरे चिठ्ठी लिहायची होय तुला, तू गोंधळ घाल तिकडे, माझा मी आवडतो, चिठ्ठी लिहितोय काय? बाबा, मला तू फसवायचं नाही. अरे बाळा, ही चिठ्ठी बिट्टी लिहिणं माझ्याकडून नाही होणार रे सोन्या, आपण दुसरं काहीतरी करू ना. बाबा, आम्ही किती लहान आहे बघ स्वतः बघ, तरी मी ट्राय करतोय. मग तुम्हाला मदत करायला पाहिजे ना. ती इकडं काय लिहायचंय सांग. मला लिहून सांगायचं की तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे. ए बाळा, अरे माझ्याकडे बघ ना. अरे मी आयुष्यभर फक्त व्यायामच केलाय, मला असलं लिखापडीचं नाही जमत. म्हणजे गुन्हेगारांना एका बुक्कीत सरळ करतो मी, पण असलं लिहायचं बीचं नाही होत रे माझ्याकडून. तुला माहितीये का, तुझ्या आईला लग्नासाठी विचारताना मी 1.5 महिना नुसती तयारीच करत होतो. बाबा, अरे मामाला प्रेम सांगायला जमतं, मग तुला का नाही जमत? म्हणजे त्या दिवशी मामा कसं बोलला मग मला. पण आता मला बाबा, तुला कागद घे नाही लवकर घे. चल. ऐक ना, आपण दुसरं काहीतरी करू की. बाबा, ली नाही तर मी तुला भेटणार पण नाही आणि बोलणार पण नाही तुझ्याशी. ऐक ना बाळा, काय? माझं तुझ्या मावर किती प्रेम आहे. म्हणा बाई, अहो मी जेव्हा आले ना तेव्हा मला वाटलं की सगळ्या घरात कलेक्टर मॅडमच चालत असेल, पण किचनमध्ये तर त्यांचं काय चालत नाही. तुमचंच सगळं चालतंय है ना. मग भुयाजी, तुम्हाला का मी अशी तशी वाटते का? नाही नाही, बरोबर आहे तुमचा. किचन मध्ये तो कोण फिरकत बी नाही है ना. भुयाजी, आजकाल नाही, मी लई दिवसापासून इथं सगळं बघते बघा. पण ही काय म्हणते, नुसतं किचन मध्ये चालत उपयोग नाही, अख्ख्या घरात बी चाललं पाहिजे. हा भुयाजी, अहो तुम्ही कालपासून हे काय बोलताय हो? बघा, एवढी मोठी जमीन छोट्या मालकांच्या नावावर करायचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. तुम्हाला विचारलं का तरी? हा, आणि बरं घेतला ते घेतला, तुम्हाला बोला म्हणलं तर तुम्ही बी काय बोलले नाही है ना. अहो भुयाजी, मी कसं बोलणार त्यांना? पण आज सकाळीच मी यांच्या कानावर घातले. तुम्हाला काय झालं हसायला? आता तुम्ही बोलायला सांगितलं आणि तुमचा नवरा बोलला, झालं. का नाही बोलणार? नक्की बोलतील ते. अहो म्हणा बाय, किती बोळे आहे ग तू. हे बघ, आता तुझा नवरा त्याच्या बापाला आणि बहिणीला कसा बोलेल बरं? हा, त्यांनी काहीतरी तुझ्या नवऱ्यासाठी केलं असेल का नाही, त्याच्यामुळं तुझा नवरा बोलूच शकणार नाही. जे काय बोलायचं असेल ना ते तुलाच बोलायला लागणार आहे. हा, मी नसते बाई बोलत. अहो म्हणचं जे करतात ना तर लई विचार करून करतात बघा. मग झालं, पण कल्याण सगळं. हा, अहो भुयाजी, वेळ मिळेल तेव्हा ते बोलतील, आणि मी जर बोलायला गेले ना तर चुकीचा अर्थ निघेल ना. काय 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 चुकीचा अर्थ निघणार आहे तेव्हा? हा, हे बघ, तुझ्या जागी जर कलेक्टर मॅडम असती ना तर तिने बी हेच केलं असतं. हे बघ म्हणा, तुला काय करायचं असेल ना ते आता लवकर केलं पाहिजे, नाहीतर हे निघून गेली की मग तू काय बोलली काय झालं तरी काय बी होणार नाही. मग हा मोना, हा, बडीशेप पाहिजे होती सगळ्यांना, कुठे आहे? मी देते. हा, मी देते. मोना, मला नाही, मी जरा बाहेरचं आवडते. हो हो. अय, काय चाललंय नक्की डोक्यात? अहो, मी जे सकाळी तुम्हाला बोलली त्याबद्दल तुम्ही वंशासोबत बोललात का? नाही बोललात ना? अहो, तुम्ही माझं ऐकणार आहात का नाही? मोना, का असं काय करतीस? कधी तर माझं पण ऐकत जा की. अच्छा, आता मला तुम्ही फसवताय का? नाही म्हणजे सकाळी तुम्ही मला म्हटला की मी बोलतो म्हणून, आणि आता उलट मला समजवताय. मोना बघ,
मी बोलतो दीदीशी थोडा वेळ जाऊन दे. हा, वेळ जाऊ द्या, सगळं जाऊ द्या. एकदा का हातात सगळं गेलं ना की तुम्ही मोकळे मला कारण द्यायला. अगं मोना, हे बघा, आपण काही दुसऱ्यांचं काही मागत नाहीये आणि आपली जमीन आपण दुसऱ्यांना का द्यायची? मोना, अमोल आणि दीदी काय परके आहेत का? मला कसं कळत नाही हो. आपलं तर हक्काचं असतं ना आणि आपल्याला कोणीच काही बोलू शकत नाही. मोना अगं पण मला नाही वाटत की तुमच्या याच्याने बोलणं होईल. आता मी एक काम करते, मीच जाऊन बोलते वंसनसोबत. मोना, माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय का तू? तुम्ही मला एवढंच सांगा की तुम्ही वंसनसोबत बोलणार आहात की नाही. ठीक आहे बाय, बोलतो मी दीदीशी. कधी? अगं आता बोलतो म्हणले की लगेच वेळ कशी सांगू तुला? ठीक आहे, मी थोडे दिवस वाट बघेन. काय हे सगळं काय केलंय तुम्ही? मा अगं हे सगळं तुझ्यासाठी आहे. बाबा आणि मी मिळून केले. एवढं सांगून कसं करणार आहे? अप्पे, हे म्हणजे अमूल मला म्हणला, अप्पे ही चिठ्ठी आहे. मग अशी लिहित होतो ना मी, तुला सांगितलं नाही काय लिहितोय ते. नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन गेलीस. अमोल इथेच आहे. अगं त्याच अगं मा हे माझीच आयडिया आहे. या अमोल ऐक ना, मला जी वाटते ना लिहिलंय त्यामध्ये सगळं. हसू नको तू. वाच तेवढं वाच.